वैदिक सभ्यता किंवा वैदिक काळ किंवा ऋग्वेद काळ हा आपण पाहत असताना हे जे आर्य आहेत तर हे आर्य भारतात यांचं आगमन कसे आणि कुठून झाले याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर काहींच्या मते हे आर्य मूळचे पूर्वीचेच भारतीय होते असा एक विचारधारा आहे. तर दुसरी विचारधारा अशी आहे की त्यांचं म्हणणं आहे की हे आर्य भारतामध्ये बाहेरून यांचं आगमन झालेलं आहे. तर आपण याचा अभ्यास करूया. तर पुरातत्व व तसेच या ठिकाणी जे लिखित स्वरूपाचं साहित्य असतं त्याच्या आधारावरच आपण विचार करणार आहोत. तर यामध्ये आपण पाहूया की भारतीय इतिहासकार आणि विचारवंत त्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती जे आर्य समाजाचे संस्थापक होत व तसेच त्यांनी सत्यार्थ प्रकाश हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर त्यांच्या मते असे आहे की हे आर्य लोक भारतामध्ये तिबेट यातून आलेले असावेत असा एक त्यांचा निष्कर्ष आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक की यांच्या मते आर्य हे उत्तर ध्रुवाकडून म्हणजे आर्कटिक प्रदेशातून आलेले असावेत. तर त्यांचा जो ग्रंथ आहे आर्टिक मूव्ह ऑफ आर्यन्स यामध्ये त्यांनी तशा प्रकारचा उल्लेख केलेला आढळतो. तसेच भारतीय आर्य डॉक्टर गंगानाथ झा यांच्या मते आर्य हे ब्रह्मर्षी प्रदेशामधून आलेले असावेत. तसेच अविनाश चंद्रदास यांच्यामध्ये तर ते सप्तसिंधू प्रदेशातून आलेले असावेत. तर संपूर्णानंद यांच्या मते कारण ऋग्वेदामध्ये जे सप्तसिंधूचा उल्लेख आढळतो तर त्यांनी सांगितलं की या सप्तसिंधूच्या प्रदेशामध्येच हे आर्यांचं वास्तव्य होतं किंवा आहेत. तर या 7 नद्या कोणत्या आहेत तर सतलज, सिंधू, सरस्वती, चिनाब, झेलम, रावी, व्यास. तर तसेच या आर्य लोकांचा उल्लेख त्यांच्यासोबत गाय आणि घोडा होता ते यांचे पालन करत असत असाही आहे. म्हणून त्यांच्यामध्ये की हे ऋग्वेदातल्या कथानकामुळे की हे लोक सप्तसिंधूतील असावेत असा त्यांचा विचारधारा आहे. तर आता आपण पाहूया की हे झाले भारतीय विचारवंत. तर विदेशी जे विचारवंत आहेत आणि इतिहासकार आहे त्यांच्या मते पी गाईस या महोदयाच्या मते हे आर्य जे आहेत तर ते भारतामध्ये हंगेरी येथील डेन्यूस नदीच्या घाटीतून हे इथे आलेले असावेत. तसेच गार्डन चाइल्ड या देखील इतिहासकाराच्या मते की बेहरीन युक्रेन हे आर्याचे मूळ प्रदेश किंवा मूळ निवासी स्थान मानले जाते व ते भारतात आले. तसेच ब्रेन नेस्टिने यांनी देखील युरेशिया हाच आर्यांचा प्रदेश मानला आहे. तर अशा प्रकारे हे सर्वात महत्त्वाचा किंवा सर्वांना अधिक मान्य असलेला जवळचा विचार हा जर्मन इतिहासकार मॅक्स मुलर यांच्या मतानुसार आर्याचे मूळ निवासस्थान मध्य आशियातील बॅक्टेरिया हा त्या प्रदेश मानला जातो. तर कारण आपला जो भारतातला प्राचीनतम ग्रंथ ऋग्वेद आपण मानतो तसेच त्या समकालीन इराणमध्ये जिंद अवेस्ता हा ग्रंथ त्याच प्राचीन काळात मानला जातो. तर त्या जिंद अवेस्तामध्ये जे काही देवताचं त्यांनी रूप मानलेलं आहे 4 देवता इंद्र, त्याचबरोबर इंद्र, नंतरची देवता आहे वरुण, मित्र आणि नासत्य. नासत्य म्हणजेच या ठिकाणी अश्विनी कुमार. तर त्यांच्या या ग्रंथामध्ये या देवताचा भारतीय देवतेचा 4 उल्लेख आढळत असल्यामुळे आणि या 4 देवता आपल्या ऋग्वेदातही आढळतात. त्याचबरोबर अनेक अशा प्रकारच्या म्हणजे जे काही लिखित साहित्य असतं आणि काही अशा जे काही आशिया मायनरमध्ये जे काही लेख आहेत आणि कस्य अभिलेख यामध्ये देखील अशा प्रकारची थोड्याफार प्रमाणात माहिती आढळून येते. म्हणून
काही प्रमाणामध्ये आर्य हे मध्य आशियातून आले असावे हा थोडासा मतप्रवाह मानला जातो. परंतु आजही संशोधन चालू आहे आणि आर्य बाहेरून आले का आर्य बाहेरचे मूळचे भारतीय आहेत याबद्दल आणखीनही म्हणजे मतमतांतरे आहोत. तरी देखील आज हा मी तुम्हाला विषय कसा वाटला तर पुढील भागामध्ये आपण पाहूया की या आर्य संस्कृतीचा भौगोलिक विभाग म्हणजे ते कशा पद्धतीने भारतात पसरला होता हे पाहूया. त्याबद्दल धन्यवाद.